हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बॉम्बे स्टाईल सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहे. व्हेज सँडविच आहे हे आणि कमी वेळात बनवून हे होतं. आणि साहित्य आपल्या घरात असतंच रेग्युलर वगैरे, कांदा, काकडी, टोमॅटो. तर त्यापासूनच आपण आज व्हेज सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहे. चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी साहित्य घेतलेलं आहे. काकडी, 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून, काकडी, कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहे. ते आपल्या घरी असतंच. त्यामुळे आपण हे झटपट ही कधी पण बनवून खाऊ शकतो. आणि त्यात आपण हे कट करून घेणार आहोत. एकदम पातळ असे स्लाइस बनवून घ्यायचे त्याचे. एकदम पातळ असे करायचे स्लाइस. आणि हे तुम्ही ना लहान मुलांना कधी पण बनवून द्या. एकदम आवडीने खातात. आणि इथं हे बटाटा घेतलेला आहे हा उकडून. त्याचे पण असे पातळ पातळ असे स्लाइस करून घ्यायचे. तर इथं आपण हे सगळ्या भाज्या वगैरे कट करून झालेल्या आहेत. एवढं आपल्याला हे असं पातळ कट करून घ्यायचंय. एकदम पातळ असे स्लाइस बनवून घ्यायचे आहेत. आणि ही कमी वेळात आपली ही बनवून होते. आता आपण ग्रीन चटणी बनवणार आहे. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मिक्सरला पण बारीक करून घेणार आहोत. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा पुदिना घालायचा आहे, आल्याचे 2-3 तुकडे घालून घ्यायचे, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि थोडं पाणी घालून आपण, हे थंड पाणी आहे, पाणी घालून आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इथं ही आपली चटणी तयार झालेली आहे. तर बघू शकता कलर पण किती छान असा चटणीला आलेला आहे. तर इथं सँडविचसाठी लागणारी ग्रीन चटणी आपली तयार झालेली आहे. ते आता एक आपण वाटीमध्ये काढून घेऊ. तर कलर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आता इथं मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, 4 स्लाइस घेतलेले आहेत. इथं हे सँडविचचे ब्रेड आहेत, ते घेतलेले आहेत. तुम्ही दुसरा ब्रेड कुठलाही घेतला तरी पण चालेल. तर साईडच्या या कढईत ते आपण काढून घेणार आहोत. सगळ्या साईडने या कडा काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्याला या कडा काढून घ्यायचे. आणि हे कडा काढून घेतलेले आहेत ना, हे आपण टाकून द्यायचे नाही. हे पण असं फ्राय करून आपण खाऊ शकतो चहा बरोबर वगैरे. तर इथे मी 2 आता ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. आणि आता आपण या स्लाइसला व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे सगळीकडून. सगळीकडून असं व्यवस्थित बटर लावून घ्यायचंय. मग आपण दुसऱ्या पण स्लाइस घेऊन त्याला पण व्यवस्थित असं बटर लावून घेणार आहोत. तिथं हे बटर लावून झालेलं आहे. आता आपण ती ग्रीन चटणी बनवलेली आहे ती लावून घेणार आहोत त्याच्यावरती. लहान मुलांना वगैरे आपण करून देणार असेल तर हिरवी चटणी ही जरा थोडीशी कमीच लावून घ्यायची. आता ग्रीन चटणी इथे लावून झालेली आहे. आणि आपण जे आता काकडी वगैरे कट करून घेतलेली होती ते आता आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत. काकडीचे स्लाइस जसे पाहिजे तुम्हाला तसे तुम्ही हे ठेवू शकता त्याच्यावरती. त्या दुसऱ्या ब्रेड वरती पण आपण तशीच ठेवून घेणार आहोत काकडी.
आता कांदा ठेवून देणार आहोत वरती. तुम्ही यामध्ये चीज सुद्धा वापरलं तरी चालेल. मी काही चीज वापरलेलं नाहीये इथं. पण कुणाला आवडत असेल तर तुम्ही चीज वापरलं तरी पण चालेल इथं. आता टोमॅटो आपण ठेवून देणार आहोत. आता टोमॅटो इथं लावून झालेले आणि आपल्याकडे आता चाट मसाला आहे. तर आपण वरून असं थोडंसं असं टाकून घेणार आहोत. म्हणजे छान अशी टेस्ट येते त्याला. थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. आता आपण जे बटाट्याचे स्लाइस केलेले होते ना, ते आपण वरती आता ठेवून घेणार आहोत. व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे त्याच्यावरती. परत एकदा आपण त्याच्यावरती थोडासा चाट मसाला घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. आणि आता दुसरे आपण ब्रेडचं स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे लावा किंवा नाही लावला तरी चालेल. मग ग्रीन चटणी तुम्ही लावला तरी पण चालेल. इथे मी टोमॅटोचा सॉस लावलेला आहे. आणि हे आता वरती आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत. असे ठेवणार आहोत त्याच्यावरती आणि थोडंसं असं दाबून घ्यायचंय. तर इथं आपलं हे सँडविच असं तयार झालेलं आहे. तुम्ही हे असं खाऊ शकता आणि हे रोस्ट करून सुद्धा खाऊ शकता. पण ह्या मला असंच आवडतं त्यामुळे मी हे असंच बनवलेलं आहे. तुम्हाला जर रोस्ट करून खायचं असेल तर तुम्ही हे रोस्ट सुद्धा करू शकता. तर तशी दुसरी स्लाइस सुद्धा आपण त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे. थोडंसं असं दाबून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित जे आतलं जे हे आहे ना आपण भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतात. आता हे आपण कट करून घेणार आहोत. मी असे त्रिकोणी कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जर असं चौकोनी वगैरे कट करून घ्यायचे असेल तरी पण चालेल. मी हे त्रिकोणी असे कट करून घेतलेले आहेत. तर इथं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही त्याच्यावरती सॉस सुद्धा घालून खाऊ शकता. सॉस किंवा आपली बारीक शेव वगैरे असते ना, नारळ शेव वगैरे आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून सुद्धा खाल्लं तरी पण चालेल. आणि हे असंच खायला खूप छान लागतं. इथं आपलं हे बॉम्बे स्टाईल सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. कधी तुम्हाला असं झटपट वगैरे बनवून खायचं इच्छा झाली तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता. एकदम कमी वेळामध्ये हे आपलं बनवून तयार होतं. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.